कमर्शियल सिलेंडर्सच्या नव्या ऑर्डर घेऊ नका. एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सना या सूचना दिल्या गेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर चाकण प्लांटमधून या सूचना गेलेल्या आहेत. हॉटेल्स आणि उद्योग जगतातील सिलेंडर्ससाठी या सूचना आहेत. डीलर्सना सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नये अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. 5, 19, 35, 47 आणि 427 किलोच्या सिलेंडर्सच्या ऑर्डर्स या रोखल्या गेलेल्या आहेत. जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत 5 किलो, 19 किलो, 35 किलो, 47 किलो तो सप्लाय बंद करण्यात आला आहे आजपासून, की ते भरणार नाही. फक्त जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत तेच भरले जातील. सगळी कामं थांबली जातील, कारण आता फक्त घरगुती वापराच्या सिलेंडरला महत्त्व दिले कंपनीने, की ते फक्त प्रायोरिटीवर भरले जात आहेत आणि औद्योगिक वापराचे 100% बंद. जरा एक काम घरगुती सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडर 1 एप्रिल पासून आता बंद होणार आहे. एप्रिल महिना, मे महिना आणि जून महिना अशा 3 महिन्यासाठी तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाही. याचं कारण ऐका पूर्ण. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडर घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही कामे अर्जंटमध्ये तुम्हाला आत्ताच्या आत्ता पूर्ण करून घ्यायला सांगितले आहेत. हा मार्च महिना संपायच्या आतमध्ये जर तुम्ही ही कामे केला तरच तुम्हाला आता एप्रिल महिन्यापासून गॅस सिलेंडर मिळेल. अन्यथा एप्रिल महिना, मे महिना आणि जून महिना या 3 महिन्यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर पैसे असून पण दिले जाणार नाहीत. त्यामुळे कोणकोणती कामे करायची आहेत आणि हा रेट कितपत वाढला आहे याचीही आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही आत्ताच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मोबाईलवरती ही कामे तुम्ही करू शकता. तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस सिलेंडर असेल तुमच्यासाठी तातडीचा सूचना आहे. सरकारच्या माध्यमातून इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये युद्ध चालू असल्यामुळे केंद्र सरकारच्या घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत सर्वात मोठी निर्णय आला आहे. यामध्ये अनेक नागरिकांना पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडर अजिबात पैसे असून सुद्धा दिले जाणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कंपन्यांचा एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी जर वापरत असाल तर एलपीजी गॅस असेल की कोणत्या एचपी गॅस असेल स्वयंपाकासाठी वापरत असाल तर तुम्हाला आत्ताच सावध व्हायचं आहे. इथून पुढे तुमची चौकशी करून तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी दिली जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारने आता गॅस सिलेंडरवर जी काही चोरी होती ती त्याला रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे. कारण की गॅस सिलेंडर आता अजिबात त्या ठिकाणी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. अमेरिका आणि इराण या देशामुळे सध्याला युद्ध सुद्धा जोरात प्रकारे चालू आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना हे गॅस आता दिले जाणार नाहीत. खूप मोठी टंचाई झाली आहे. गॅसची असणार आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये गॅस सिलेंडर जर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही कामे या ठिकाणी करून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला गॅस सिलेंडर कशामध्ये पैसे असून वाढू शकतात याची आपण नियमावली सांगत आहे. तोपर्यंत या व्हिडिओला आत्ताच लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी सर्व गॅस धारकांना लागू होतो हा रकमेचा वेगवेगळा पॅटर्न आहे. इथं गॅस इथून पुढे तुम्हाला ज्यावेळी आता तुमच्या गॅस किंवा या ठिकाणी तालुक्यावरून जिल्ह्यावरून जी वाहतूक होत असते याची सुद्धा रक्कम वाढली आहे का, मग यातून आता तुमचे टक्केवारी किती जाईल, यातून नेमके आधीचे पैसे किती होते आणि आत्ताचे पैसे किती होते हेही यामध्ये पाहणार आहोत. आता बघा, अमेरिका आणि इराण युद्ध चालू असल्यामुळे आता गॅस कमी पडणार आहे. आता सरकारने सांगितलंय नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जर तुमच्या घरामध्ये स्वयंपाकासाठी आता गॅस सिलेंडर नसेल, तुमच्याजवळ पैसे असून सुद्धा तुमच्याजवळ गॅस सिलेंडर येणार नाही असं सांगण्यात आलंय. पण सरकार तुम्हाला गॅसच देत नसेल तर तुमच्या स्वयंपाकाला कशावरून तुम्ही करू शकता. बघा, इकडे विचार करा. तुमच्या घरातला डब्बा असू दे, जेवण असू दे किंवा असू दे, या ठिकाणी डबे तुम्ही कामावर असाल किंवा जेवण असू दे, कसं करू शकाल. बघा, इथं सरकारच्या माध्यमातून सर्व गॅस सिलेंडर धारकांना काय सांगण्यात आलंय. सर्वात आधी इथं नियम कोणत्या लावण्यात आले आहेत याचे पालन कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, यानुसार तुम्हाला कोणती कामे करायला लागणार आहेत हे पाहून घेऊया. इथून पुढे स्वयंपाक प्रकारासाठी
आपल्याला गॅस लागतो त्यामागे आता नियमावली पालन करायचं आहे. सरकारने स्पष्ट सांगून टाकलंय की तुमच्याजवळ 3 कागदपत्रे जर नसतील तर तुम्हाला गॅस सिलेंडर एप्रिल, मे, जून 3 महिन्यासाठी मिळणार नाही. बघा, सरकारच्या माध्यमातून 3 नवीन कागदपत्र देखील मागितले आहेत. कागदपत्रांची यादी इथे पाहूया. फोन नंबर तुमचा आहे, केल्यानंतर गॅस तुमच्या घरात येतो. मग आता परंतु कागदपत्र तुम्हाला गॅस मिळणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंटमध्ये तातडीने कामे करायला सांगितले. पहा इकडे बघा, तुमच्या घरामध्ये कोणत्या कंपनीचा गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी वापरता. इथून पुढचे 2 मिनिटं लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं कागदपत्रे सगळं काही माहिती GR सकट देतो. गॅस सिलेंडर गाडी येते, कर्मचारी येत असतो, त्यामुळे आधीच तुम्हाला गॅस सिलेंडर याचे पॅकेज येत असते. म्हणजे पूर्णतः 70-80 गॅस सिलेंडर असतात. पण इथं आता अमेरिका आणि इराणचं युद्ध असल्यामुळे गॅस सिलेंडर एकदम त्या ठिकाणी कमी करण्यात आले आहेत. तुम्हाला माहित असल्यानुसार गॅस फोडून त्यामध्ये 1-2 किलो आता या ठिकाणी अशा प्रकारचा गाळप होत असलेला, आपल्याला चोरी होत असलेला दिसून आलेलं. पण या ठिकाणी लक्षात घ्या, ही चोरी केल्यानंतर ते बनावट सिलेक्ट पॅक असतो, तो सील पॅक असतो, त्यावरती एक मोठी माहिती याबद्दल समोर आली आहे की समोर आल्यानंतर देशामध्ये याचे युद्ध चालू असल्याची गॅसची आता कमतरता पडली आहे. यामध्ये काय झालं, राज्यामध्ये देशामध्ये सरकारच्या माध्यमातून हे नियम लावण्यात आल्याचं सांगितलं आहे. सरकारला एकच उद्देश आहे, इथून पुढचा जो गॅस सिलेंडर आहे त्यामध्ये अजिबात चोरी तुमची होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे नियम लावले आहेत. त्यामुळे इकडे लक्ष देऊन पाहायचं आहे. तुमच्या घरात जर तुम्ही गॅस सिलेंडर ऑर्डर करत असाल किंवा बुक करत असाल तर तुमचे गॅस सिलेंडर कोणत्या नियमावलीत बसले पाहिजेत तुम्ही पालन केलं तर तुम्हाला हे लवकरात लवकर गॅस सिलेंडर भेटून जातील. आणि यात 50 रुपये ते 100 रुपये इतकी रक्कम वाढवण्यात आले असा सूत्रांचा अंदाज आहे. तुमचे गॅस सिलेंडर किंवा संपल्यानंतर ज्यावेळी फोन करून तुम्ही गॅस सिलेंडर मागवता त्यावेळी तुम्हाला पैसे जरी असतील तर सुद्धा नसतील, तुम्हाला हे पटापटा गॅस सिलेंडर मिळणार नाही. सध्याची कमतरताच खूप जोरात वाढली आहे. आताची ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल, कारण की गॅस संदर्भात सध्या रक्कम खूप वाढवण्यात आली आहे. बघा, गॅस संदर्भात जी कागदपत्रे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही गोळा करून घ्यायचे आहेत. गॅस सिलेंडर दिलं जाणार नाही स्पष्टपणे सांगण्यात आले. आता बघा, कागदपत्र काढण्यासाठी नियमापात्र होण्यासाठी तुम्ही यात पात्र असले पाहिजे. दिवसाची अंतिम तारीख आता देण्यात आली आहे. जे ग्राहक आपल्या कागदपत्रे काढून घेतील गॅस सिलेंडरचे ते 3ऱ्या नियमांतर्गत मोठा फायदा देखील तुमचा इथून पुढे आता होणार आहे. मग तुम्हाला स्वस्त गॅस मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे. स्वस्त तुम्हाला मिळणार असेल तर तुम्हाला वेळेवर गॅस मिळणार असेल तर यासाठी अर्जंटमध्ये कामे करा. अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी कामे केली नाही तर अर्धवट कागदपत्रे वगैरे दिले जाणार नाही, म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. यामध्ये ग्राहकांसेवेसाठी सरकारने नवीन नियमावली लागवली, पण तुम्हाला हे नियम पाळणे गरजेचेच आहे. या ठिकाणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते जर तुम्ही नियम नाही पाळले तर. बघा, इथं सील पॅक फोडून या ठिकाणी गॅसची टाकीतला गॅस काढला जातो या ठिकाणी. त्यामुळे सरकारने हे नियम गॅसचे साठी लावले आहेत. 3 कागदपत्र तुम्हाला अर्जंटमध्ये इथं जमा करून घ्यायचे. एप्रिल, मे आणि जूनचा तुम्हाला गॅस मिळू शकतो. गॅस सिलेंडर मिळणार नाही अन्यथा. बघा, तुम्हाला नागरिकांना इथे नियमांतर्गत पुढील माहितीचा 1 तारखेपासून गॅस सिलेंडर वाटप इथं होणार आहे. पण आत्ताचे जे काय काम आहे ते तात्काळ करून घ्यायचं आहे. बघा, नंतर पश्चाताप व्हायला नको. त्यासाठी सिलेंडर किती दिवसात चोरून वापरता म्हणजे इथं गॅस सिलेंडरची चोरी होते हे आपल्याला कळलंय. गॅसवर लागू होतात 3 नियम. देशभरात आजपासून या ठिकाणी लागू झालेले हे 3 नियम, HP गॅस असू दे किंवा भारत कंपनीचा गॅस असू दे की इंडियन गॅस असू दे, कुठल्याही कंपनीचा जर गॅस वापरत असाल, जसे की रिलायन्सचा आता जास्तीत जास्त गॅस घेऊन लागले आहे, कोणत्याही कंपनीचा वापरत असाल तर त्यात नवीन नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यात आले आहेत. मग यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट जी आहे, तुम्ही या ठिकाणी ब्लॅकनेट डबल ट्रिपल पैसे देऊन सुद्धा गॅस घेता. स्वयंपाकाला गॅस विकत घ्यावा लागू शकतो. तुमचा प्रायव्हेट कंपनी रिलायन्स सारखा गॅस तुम्हाला आता विकत घ्यावा लागणार आहे, कारण 200 ते 300 रुपये महाग झाला आहे तो सुद्धा. आता लक्षात घ्या, 5 ते 7 दिवसात आतमध्ये अर्जंटमध्ये ही मोठी कामे तुम्ही करून घ्या, मगच तुम्हाला तुमच्या गॅस तुमच्या दारामध्ये पोहोचणार आहे. गॅस सिलेंडर मिळणार, पण तुम्ही ही कामे करा मगच. आता सोशल मीडिया असू दे की सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला आता वेगवेगळी माहिती मिळत आहे. आता 2009 मध्ये नवीन नियम लागू केलाय. आता बघा, EKYC करून घ्यायचे तुम्ही सुद्धा. तुमच्या गॅस सिलेंडरवर जो नंबर दिलाय त्या बुकिंगची गॅस सिलेंडर तुम्ही मागवत असाल तर अनेक जुना नंबर दिलाय की नंतर नवीन नंबर दिलाय, चेंज करून घ्या.
अपडेट करून घ्या. जवळजवळ तुम्ही जर अपडेट करून घेतला तर तुम्हाला लवकरात लवकर ऍक्शन घेता येईल. बुकिंग केला तर अन्यथा कुठलाही प्रकारचा गॅस तुम्हाला मिळणार नाही. जर जुन्या नंबरवर केला, नवीन नंबरवर करून घेतला तर डायरेक्ट लिंक टू डायरेक्ट प्रॉपर तुमच्या घरामध्ये येऊन जाईल. आता गॅस सिलेंडर घेणं अनिवार्य आहे, कारण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुकट गॅस मिळण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला काही फॉर्म पण भरणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुम्हाला घरामध्ये कोणती लाडकी बहीण योजने लाभार्थी असेल किंवा नावे गॅस कनेक्शन असेल ट्रान्सफर केलं असेल, तिकडे पैसे या ठिकाणी मिळू शकतात. लवकरात लवकर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर टाकी घेतली असेल तर मोफत मिळू शकते. ई-केवायसी गॅस सिलेंडर धारकांना अर्जंट सूचना केली आहे बघा. त्यासाठी आता 60 ते 70 रुपयाने 50 रुपयाने ही गॅस सिलेंडर वाढत आहेत. तुम्हाला आता ही माहिती मी महत्त्वाची सांगितली आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. आत्ताच्या आत्ता जे काही